केलेल्या आहेत, बोलवून आमंत्रित केलेल्या आहेत, त्या म्हणजे की साईरामा गवारे म्हणून आहे. ही आमच्या आश्रमामध्ये म्हणजे हा लहान होता, लहानपणापासून ती आमच्या आश्रमात आली, त्यामुळे मी खूप वर्ष तिला ओळखते. नंतर ह्या आमच्या ह्यांच्या कंपनीमध्ये गुरु म्हणून आहे, प्रामाणिक काम करणारा म्हणून, त्यांच्या ह्या पत्नी आहेत आणि ही मुलगी आहे. ते त्या स्वतः सांगतील तेव्हा परिचयामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल की तिच्याबद्दल काय ते, आणि आपण त्यांना का बोलवलेलं आहे हे मी परिचय ज्यांना करायला दिलेला आहे त्या तुम्हाला वाचून सगळ्या दाखवते, त्यातून आपल्याला समजेल की का करेल. तर हिला जरा यायला वेळ झाला, तिची पण फारच कष्टाची कहाणी आहे आणि म्हणजे सगळंच काही मी तुला सांगितलेलं नाही आहे. आपण त्यांच्या तोंडून पण थोडं थोडं मध्ये मध्ये ऐकूया. आता हा मातृदिन का साजरा करतात ते हिने सांगितलेलं ते सर्वच, की ज्या माता कष्ट करून पुढे जातात, मुलांना शिकवतात. म्हणजे आता हिची थोडीशी अशीच ट्रॅजेडी आहे की तिला बऱ्याच वर्ष झाले मिस्टरांनी म्हणजे लक्षच देत नाही आहे. तर ते तू सांगशीलच मला परिचय. तर आता मी पुढचं सूत्र परिचयाच्या ज्या आहेत त्यांच्याकडे देते. म्हणजे आधी आपण सगळा परिचय करूया. आणि ही जी आमची संस्था आहे ती संस्था बरेच उपक्रम करते. एक तर आदिवासी पाड्यावर करते, तिथल्या महिलांना मुलांना पण सगळं देते. नंतर जो महिला दिन आम्ही साजरा करतो त्यावेळीसुद्धा आम्ही अशाच विशेष महिला निवडतो आणि त्यांचे सत्कार करतो. आज कसं तुम्हाला बोलवलं त्याप्रमाणे कोणी कंडक्टर, कोणी रिक्षा चालिक करतो, अशा बऱ्याच जणी आम्ही आत्तापर्यंत 17-18 जणींचे सत्कार केलेले आहेत. आणि माता पण बऱ्याच झाल्या आहेत ना, आपल्या मातासुद्धा अशा बऱ्याच झालेल्या आहेत. म्हणजे वर्षभर आम्ही शोध करत असतो की अशी कुठे मिळेल का, ते खरंच गरजू पाहिजे ना. आणि तिचं कारण पण तसंच पाहिजे की आपल्याला जे काही आपण देतोय करतो त्याचं समाधान राहतं. त्या हेतूने आम्ही हे कार्यक्रम सगळे वर्षभर करतो. ज्येष्ठ नागरिक दिन करतो. तर ह्याच्यात दिवाळीला आम्ही फराळ घेऊन जातो पाड्यावर किंवा कुठल्या तरी खेड्यापाड्याच्या शैक्षणिक संस्थेमध्ये आणि तिथल्या आजूबाजूच्या लोकांना. आणि हे संक्रांतीचं पण आम्ही इथल्या जवळपास एखादं हे निवडतो तिथे साजरा करतो. तिळगुळ समारंभ असं म्हणजे आता आमच्या तरी एवढं काही लांब जाणं होत नाही. त्यातल्या त्यात आपण जवळपासचं खेड्या निवडायचं आणि तिथे करायचं, असं आमचं वर्षभर चालू असतं. आता पुढचा परिचय कोण करणार आहे पाहिजे? सुगंधा भंडारे आणि सारा भंडारे. सरलाताई हळबे या सचिव आहेत संस्थेच्या. त्याकडे टाळ्या टाळ्या टाळ्या. हां मग टाळ्या नको वाजवायला. मी वाचूनच दाखवणार आहे.